पण क्रिकेट असा गेम आहे, तुम्ही बोलू शकत नाही कोण कुठे चमकेल शेवटच्या बॉलपर्यंत. तर पेशन्स गेम आहे थोडासा. अजून पण 4 ओव्हर बाकी आहेत. कुठेतरी स्ट्रॅटेजी त्यांनी आखलीच असणार रुद्र 11 या संघाने. निर्धावा चेंडू पहिलाच पाहिला आपल्याला मिळाला. मयूरचं हे पहिलं वैयक्तिक षटक आहे आणि दुसरं षटक चालू आपल्या संघासाठी. हा पिच बॉल होता. कुठेतरी काय चाललंय बॅट्समनचं बॅट आणि बॉलचं कनेक्शनच होत नाहीये आणि चांगले फटके आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रयत्नाची पराकाष्ठा तिथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळालेली आहे रायझिंग चॅम्पियन संघाकडून. हवे चेंडू. इथं फक्त प्रॅक्टिस चालली आहे कॅचची. तिसरी विकेट आणि ती पण कॅचच्या रूपाने आपल्याला मिळालेली आहे. तिसरी झेल. तंबू मध्ये परत आहे महेश. मला वाटतं दुसरा सामना लवकर चालू होईल. अशोक फायटर वर्सेस ठाणेकर सिव्हिक स्टार. अंपायर आपले चांगले दिसत आहे. अंपायर खरंच नावाजलेले पंच दिसत आहेत. ज्याप्रमाणे ते सिग्नल देतात आम्हाला खरंच चांगला सिग्नल देतात. त्याच्यामुळे आम्हाला पण त्रिफळाची आपल्याला 3 झेल पाहायला मिळाले आणि आता त्रिफळाचे 4 विकेट गेलेले आहेत. काय चाललंय रायझिंग चॅम्पियन. कमबॅक करा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. लहान मुलांना विनंती करतो जरा सायकल जरा प्लीज जरा बाहेर चालवा. स्मिथ बॅट्समॅन नेम स्मिथ. बघू आता चांगलीच गोलंदाजी मयूरच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहे. चौकार आणि षटकार आम्हाला कधी पाहायला मिळाला. आम्हाला फक्त पहिलाच चौकार पाहायला मिळाला. म्हणजे आतापर्यंत तुम्ही बघितलं या इनिंगला एकच चौकार गेलेला आहे. चौकार आणि षटकाराची आतिषबाजी नाही झाली तर नक्कीच रायझिंग चॅम्पियन या संघाला हार पत्करावी लागेल. एक रेकॉर्ड झाला आजच्या दिवसाचा ते म्हणजे मयूरच्या रूपाने. टाळ्या वाजवा. मिडन ओव्हर आहे. मिडन ओव्हर मयूर. खरं तुझं कौतुक मयूर. मिडन ओव्हर. आजच्या दिवसाची मिडन ओव्हर आणि विकेट पण त्याने